हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आम्ही आज होतो सगळे गावाला गेलेलो आम्ही, कारण की देवाच्या पालखीचा प्रोग्राम होता. आणि मग आम्ही घरातनं सकाळी 7 वाजता निघालेलो आणि आम्ही चाललेलो मेन गावामध्ये, जिथे पंचायत वगैरे असते, कारण की तिकडे मेन देऊळ आहे आणि तिकडे आम्ही देवळात चाललेलो. आणि ही माझ्या भावाची बेबी आहे आणि खूप क्यूट आहे ही. मग आम्ही पोचलो देवळामध्ये, तिथे पालखीची तयारी चालू होती. मग आम्ही पहिले देवाचं दर्शन घेतलं अँड सगळे तिथे थांबलेले, हे माझ्या काका वगैरे सगळे देवळाच्या बाहेरच थांबलेलो आम्ही सगळे. आणि पालखीची तयारी साईड बाय साईड चालूच होती. वाजंत्री आलेले ते वाजवत होते आणि मम्मी वगैरे सगळे चेक करत होते की काही तयारी बाकी आहे का. अँड देन फायनली पालखी देवाच्या बाहेर काढली आणि मग फायनली पालखीला सुरुवात झाली. पालखी घेऊन आम्ही निघालो. पुढे टाळ आणि मृदुंग वगैरे घेऊन सगळे गावातले जे भजनी मंडळ असतं ते अभंग आणि भजन म्हणत पुढे चाललेले. आणि त्याच्या पाठी आम्ही पालखी घेऊन चालत होतो. आणि मंदा मम्मींनी पूर्ण पिशवी जी होती फुलाची ती खांद्यावरती घेऊन चाललेल्या. मम्मीने हातात हळदी कुंकू आणि जे आपण आरती करतो त्याचं ताट घेतलेलं. आणि अशा प्रकारे आम्ही पालखीच्या पाठी चाललेलो. कृषी आणि पप्पांनी पालखी घेतलेली. मग आम्ही पालखी घेऊन गेलो गावातल्या नदीवरती, कारण की नदीवरती देवांना अंघोळ घालायची होती. आणि तिकडे देवांना अंघोळ घालून नीट सजवून सगळ्या गावातल्या देवळांमध्ये पालखी फिरवायची होती. देवाची पालखी ठेवल्यानंतर घरातले जे सगळे माझे काका आणि पप्पा, कृषी सगळ्यांनी हातपाय तोंड वगैरे धुतलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी देवाचा मुखवठा आणि त्रिशूळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा दुधाने अभिषेक केला. आणि त्या गोष्टी परत पाण्याने नदीच्या पाण्यात धुवून त्याची पूजा केली. त्याच्यानंतर मी, दीदी, मम्मी आम्ही पण नदीच्या पाण्यात हातपाय वगैरे तोंड धुवून नदीची पूजा केली, हळदी कुंकू वाहून, फुलं वाहून. आणि इथे माझी मामी माझ्या मम्मीला सगळं सांगत होते की पुढे काय करायचं, कारण की माझ्या मामीलाच सगळं माहिती होतं आणि त्या हिशोबाने आम्हाला त्या सगळं सांगत होत्या. आम्ही त्या सगळे इन्स्ट्रक्शन्स फॉलो करत होतो. त्याच्यानंतर देवाला अभिषेक केल्यानंतर पूजा वगैरे करून सजवली पालखी, देवांना हार वगैरे घातले. त्याच्यानंतर सगळ्यांनी पाया वगैरे पडलं, आम्ही पूजा केली, पाया पडलो आणि आम्ही निघालो पहिल्या देवळामध्ये. पहिल्या देवळात गेल्यानंतर तिथे हा एंट्रन्स एवढा छोटा होता आणि ही परी इथे कृषीला पुढे ढकलत होती, पण कृषीच्या पुढे पण आधी लोक गेलेले, त्याच्यामुळे तो तिथे थांबलेला आणि परी पाठवून त्याला ढकलत होते. आणि मग तिने मस्तीमध्ये दरवाजाच लावून घेतला आणि म्हणून आम्ही सगळे हसत होतो. तुम्ही बघू शकता की हा एंट्रन्सचा दरवाजा केवढा छोटा आहे की इथे वाकून यावं लागतं. मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे. ही शंकराची पिंड आहे. इथे आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं, पाया पडलो आणि देन आम्ही तिथून निघालो. आणि तिथून आम्ही गेलो सेकंड मंदिरामध्ये. पहिल्या मंदिरात पाया पडल्यानंतर आम्ही दुसऱ्या मंदिरात गेलो, तिथे दर्शन घेतलं आणि तिथून आम्ही निघालो तिसऱ्या मंदिराकडे जायला. तिथून आम्ही गेलो विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये. तिथे आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि तिथून आम्ही निघालो पुढच्या मंदिराकडे. विठ्ठल रखुमाईच्या मंदिरानंतर आम्ही पुढे गेलो रामाच्या मंदिरामध्ये. जिथे हा माझा छोटा भाऊ बाहेर जे हनुमानाचं छोटंसं मंदिर होतं तिथे हार घालत होता हनुमानाला. हे आहे रामाचं मंदिर. तिथून आम्ही सगळ्यांनी आतमध्ये मेन गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला आणि सगळ्यांनी दर्शन घेतलं, पूजा केली आणि तिथून आम्ही निघालो पुढे जायच्या आधी हे जे रामाच्या मंदिरातनं हे जे जुनं घर दिसतं तिथे माझी दीदी जन्माला आली, कारण की मम्मीने दीदीला तिथेच बर्थ केलं. हे सगळे दीदीला सांगत होते, ही माझी दीदी आहे. आणि इथे माझा जो छोटा काका आहे तो कृषीला काही स्टोरीज सांगत होते, का गावातल्या काय गोष्टी सांगत होता. तिथून आम्ही निघालो पालखी घेऊन पुढे. सो तिथे दीदी आणि मामी दंडवत घालत होते. सो आम्ही सगळ्यांनीच तिथे पालखीला दंडवत घातले आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो पुढे. तिथून आम्ही गेलो पुढच्या मंदिरामध्ये. तिथे आम्ही सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं आणि पालखी दरवाजात आल्यानंतर बायका बाहेर येऊन पालखीची पूजा करत होत्या, तसे सवाष्णींना हळदी कुंकू लावत होते. मग मी, दीदी आणि मामी आणि जी छोटी पोरं होती सगळे आम्ही पालखीला दंडवत घालत चाललो होतो. मम्मीचं ऑपरेशन झाल्यामुळे मम्मीला दंडवत घालता येत नव्हतं. सो तिच्यावरचं मी आणि दीदी दंडवत घालत होतो पालखीला.
आणि आम्ही असंच दंडवत घालत घालत पालखी देवळापर्यंत परत नेली. मग आम्ही गेलो गणपतीच्या मंदिरामध्ये आणि तिथे आम्ही आरतीची तयारी करत होतो, कारण की आम्हाला पालखीची आरती ओवाळायची होती. सो तिथे मम्मी आणि मामी हे आरतीची तयारी करत होते. मग आम्ही पुन्हा सगळ्यांनी दंडवत घालत पालखी जिथून आम्ही पालखीची सुरुवात केलेली ज्या देवळापासून त्या देवळापर्यंत पालखी आणली. पालखी पुन्हा देवळात ठेवल्यानंतर आम्ही सगळे एक एक करून सगळ्यांनी पालखीचं दर्शन घेतलं. मग बाबूला घेऊन कृषी उभा होता आणि तो बाबूबरोबर खेळत होता. सो त्याला बघून आम्हाला पण मोह आवरला आणि मी आणि दीदीने जाऊन पण त्या बाबूबरोबर मस्ती करत होतो आणि आम्ही पूर्ण पप्पी घेऊन त्या बाबूला त्रास देत होतो. पण ते बाबू इतकं गोड आहे, ते अजिबात रडले नाही. त्याच्यानंतर पालखीचं सगळं झाल्यानंतर गावातल्या सगळ्या लोकांना, जे पालखीसाठी आलेले त्या लोकांना जेवण होतं. सो ते सगळे जेवायला बसले आणि घरातले सगळे जे जेंट्स होते ते त्यांना वाढत होते आणि सगळ्या लेडीज देवळामध्ये बसलेल्या. मग सगळ्यांचं झाल्यानंतर आम्ही पण जेवायला घेतलं. डाळ, भात, बटाटा आणि वाटाण्याची भाजी आणि पायनॅपल शिरा होता. सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर मी ते झाडून घेतलं, कारण की ती एका शाळेमध्ये आम्ही जेवण होतं. देवाच्या समोर शाळा आहे, तिथे सगळ्यांना जेवायला ठेवलेलं. सो आम्ही ते साफ करून घेतलं आणि देन आम्ही निघालो घरी. आम्हाला घरी पोचता वाजलेले अराऊंड 11:45. आम्ही सकाळी 7 वाजता निघालेलो आणि आम्हाला घरी यायला सगळं पालखीचं उरकून घरी यायला 11:15 झालेले. ॲक्च्युली माझ्या मम्मी पप्पांचं दोघांचं सेमच गाव आहे. माझ्या मामा, आत्या सगळ्यांचं सेमच गाव आहे. सो मी तुम्हाला आता जिथे आम्ही राहतो आहे माझ्या मामाचं घर दाखवते. हा एंट्रन्स आहे घरासाठी यायला आणि इथे आधी आमच्या गावातलं जे जुनं शेणाचं आणि मातीचं घर असं ते होतं, पण ते रिनोव्हेट केलं तेव्हा ते तोडलं रिसेंटली. आणि हा पसारा माझ्या भावाचा आहे, तो DJ आणि लायटिंगचं करतो, ऑर्डर्स घेतो त्याचं. हे घर आहे, वरती 3 रूम्स आहेत, खाली 2 रूम्स आहेत. अँड हा माझा फेवरेट आहे. इथे झोका पण आहे, जे की मला खूप जास्त आवडतं. आणि इथून वर जायचं आहे. ही रूम आहे जी स्पेशली चुलीसाठी आहे. इथे चूल आहे अँड देन इथे पाणी पोल्ट्री आहे. आणि इथे खूप झाडं होती, पण ते रिनोव्हेट केले तेव्हा बरीच झाडं तोडली. सो आता थोडीशी झाडं कमी आहेत. आणि या ट्रॅक्टरमधनं सगळे आत्ता फिरायला गेलेले माझ्या घरातले. जेव्हा ते रिसेंटली गावची ट्रिप केली तेव्हा मी नव्हती त्या ट्रिपमध्ये, मला सोडून गेलेले. आणि इथे असं गुरांसाठी हे बांधलेलं आहे. सो गाईस, तुम्हाला कसं वाटलं माझ्या मामाचं घर कमेंट करून नक्की सांगा. मी आता झोक्यावरती बसते आहे, कारण की ही माझी फेवरेट प्लेस आहे. त्याच्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो, कपडे चेंज केल्याने मी शेतात गेलो. आणि शेतात इतकं थंड आणि छान वाटत होतं. दुपारची वेळ असली तरी खूप प्रसन्न वाटत होतं. मग आम्ही तिथेच थोडा वेळ बसलो, टाईमपास केला आणि त्याच्यानंतर आम्ही जाऊन झोपलो. झोपेत ना आम्हाला भाऊने उठवलं, कारण की त्याने गरम गरम वडापाव आणले होते. मग आम्ही सगळे वडापाववरती तुटून पडलो. वडापाव खाऊन झाल्यानंतर आम्ही सगळे परत रेडी झालो, फ्रेशनअप झालो आणि आम्ही गावात निघून गेलो फिरायला. मग भाऊने आम्हाला गाडीतनं गावातनं फिरवलं, शेतातनं वगैरे फिरलो आम्ही. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो माझ्या मोठ्या आत्याच्या घरी, कारण की माझी मोठी आत्या पण गावातच राहते. सो आम्ही अराऊंड संध्याकाळी पोचलो तिथे. लग्नानंतर मी आणि कृषी पहिल्यांदाच तिच्या घरी गेल्यामुळे तिने आमची साडी आणि कपडे देऊन ओटी भरली. आणि तेवढ्यात आमचं हे चालू असताना त्या छोटू बाबूने दिदीच्या अंगावरती सुसू केली, म्हणून आम्ही तिच्याकडे बघून हसत होतो. आणि आम्ही दिदीला बोलतो की तुला आता नवीन कपडे भेटणार, कारण की बाबूने सुसू केली. ते झाल्यानंतर आम्ही गेलो परत गावामध्ये परत पालखी संध्याकाळी परत पालखी पूर्ण सगळ्या देवळांमधनं फिरवायची होती. त्याच्यामुळे आम्ही परत पालखीला सुरुवात केली आणि पालखी घेऊन आम्ही पुन्हा सकाळी जसं आम्ही सगळ्या देवळांमध्ये गोल राऊंड मारला तसा परत राऊंड मारायला निघालो. आणि छोटी पोरं त्याला परत दंडवत घालत होते. आणि मग सगळे तिथे भजनी मंडळ भजन गात होते आणि बायका येऊन पालखीला हळदी कुंकू वगैरे वाहत होत्या आणि पूजा करत होत्या. पुन्हा सगळ्यांनी पालखी खांद्यावरती घेऊन गावातनं फिरत होते. सो आलटून पालटून एक एक करून प्रत्येकजण पालखी घेत होतं. आणि इथे आरती चालू होती, त्याच्यामुळे आम्ही पालखी घेऊन थांबलेलो. आणि आरती झाल्यानंतर आम्ही पुन्हा पालखी घेऊन पुढच्या देवळामध्ये निघालो.
शेवटच्या देवळामध्ये पाया पडल्यानंतर पालखी घेऊन आम्ही थेट निघालो त्या मंदिरामध्ये जिथून पालखी सुरुवात केलेली आणि ह्या दोघांनी पूर्ण पालखी दंडवत घातले. मग मामी आणि मम्मीने पालखी झाल्यानंतर पालखीची आरती केली आणि पालखी घेऊन आम्ही परत त्याच देवळात गेलो जिथून पालखी चालू केलेली. तिथे पालखी ठेवली. देवळात पोचल्यानंतर भजनी मंडळ आणि आम्ही सर्वांनी पालखीची आरती केली आणि मग आरतीचा प्रसाद म्हणून खोबरं आणि देवाला चहा दाखवला. जसं सकाळी जेवण होतं तसं देवाला संध्याकाळी चहाचा नैवेद्य दाखवायचा असतो. मग चहाचा नैवेद्य दाखवल्यानंतर तिथे असलेल्या सगळ्या लोकांना कृषीने खोबऱ्याचा प्रसाद वाटला आणि दीदीने चहा वाटला आणि पप्पांनी नंतर भजनी मंडळमधल्या सगळ्या लोकांना कुंकू लावून त्यांचा मान त्यांना दिला. मम्मी आणि पप्पांनी देवळाच्या कामासाठी 51,001 रुपयाची देणगी दिल्यामुळे त्यांचा तिथे सत्कार केला गेला. कामासाठी आपल्या गावच्या वैकुंठवासी सरस्वती तुकाराम दौंडकर या आजींच्या स्मरणार्थ या आजींच्या सुनबाई सौभाग्यवती सुनीताई तसेच त्यांचा मुलगा श्री शंकर तुकाराम दौंडकर आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या वतीनं या आपल्या नवीन होणाऱ्या बांधकामासाठी या परिवाराकडं 51,001 रुपयाची देणगी आज या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी देण्यात येत आहे. अशा प्रकारे भैरवनाथ आणि जोगेश्वरी देवीची पालखी खूप छान प्रकारे पार पडली. त्याच्यामुळे सगळेजण प्रसन्न मनाने घरी रिटर्न आले.